एकदा हक्क सोडायचा आणि नंतर त्याच हक्कासाठी भांडायचं, ह्याला काय अर्थ आहे? काकू, विक्रम प्रॉपर्टीसाठी नाही भांडत. पण देऊ, तू त्याला समजावून का नाही सांगत? मी विक्रमला सांगितलं की मला राजेश शिर्क्यांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि विक्रमनेही खूप पैसे कमवावेत असंही मला वाटत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन विक्रम खूप इमोशनल आहे. म्हणून मी काहीच बोलू शकत नाही. आम्हाला प्रांजळपणे असं वाटतं की नताशाच्या मनात आपल्याबद्दल राग आहे. आम्ही साईमांशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला होता. कारण काय असावं? शाळेच्या बॉम्बस्फोट प्रकरणी जेव्हा ती जेलमध्ये गेली होती तेव्हा तिला आपल्या मदतीची गरज होती. पण त्यावेळेला आपण कदाचित तो राग तिच्या मनात अजून आहे. म्हणूनच बदला घेण्याच्या हेतून ती पुन्हा जॉईन झाली आपल्याला. आपण सावध राहावं एवढंच सुचवायचं होतं आम्हाला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला खात्री आहे की आमचं काहीही बिघडवू शकणार नाही. आज मुलापाठोपाठ मी माझी नात या देशाला अर्पण करतोय आणि या गोष्टीनं माझा ऊर भरून आलेला आहे. हॅलो इन्स्पेक्टर, कॉंग्रॅच्युलेशन्स. नुसतं काँग्रेस करून चालणार नाहीये, मला पार्टी सुद्धा हवी आहे. देणार देणार देणार, आता द्यावंच लागणार ना. तो तर पोलीस ऑफिसर होणार म्हटल्यावर तुला घाबरून राहावंच लागणार आम्हाला. नुसतं घाबरून राहायला हवं नाही, त्याचबरोबर तुला माझ्या बहिणीची अगदी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. तिला जरा जरी त्रास दिलास ना तर काय, तर तुझी जुनी केस फाईल पुन्हा ओपन करेन. मृत्युंजय रचला म्हणून काय झालं? पोलीस ऑफिसर होणाऱ्या या साक्षीला हा मेजर सॅल्यूट मारत आहे. 15 लाख आणि पोझिशन तुम्ही म्हणाल तेव्हा. काय माहितीये ना, पूर्ण पैसे देईपर्यंत थांबण्याची काहीच गरज नाहीये. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही, महादेव बिल्डरचे पार्टनर तुम्ही. पण उरलेले पैसे 2 महिन्यात द्या. तुम्ही केलेला प्रॉमिस आहे ते तेवढं विसरू नका. डोंट वरी. राज, मी PSI ची एक्झाम पास झाले आणि आता लवकरच ट्रेनिंगला सुद्धा जाणार आहे. कॉंग्रॅट्स साक्षी. राज, खरं तर जेव्हा मला पहिल्यांदा युनिफॉर्म दिला जाईल तेव्हा स्वतः तू तिथे हजर राहावास आणि मला काँग्रेस करावंस अशी माझी खूप इच्छा होती. तसं जरी नाही होऊ शकलं तरी स्ट्रायकरला पकडल्यानंतर जेव्हा तुझी सुटका होईल तेव्हा तू मला काँग्रेस करू शकशील. रणवीर राजे शिर्केचं नेहमी आठवण येतं बघ. त्यामुळं तुझं हे असं पोझिशन झालं. मी नाही त्याचं असं पोझिशन केलं ना तर माझं नाव लिंगप्पा नाही बघा. आपल्या प्रेमाचं माणूस त्याच हे स्थिती काय फील होत ते त्या रणवीरला पण कळायला पाहिजे ग. त्याला नाही मी तुझ्यासारखं असं व्हीलचेअर वर बसवलं तर नावाचा लिंगप्पा नाही बघ. मी आपल्या माणसांबद्दल बोलतोय. आपल्या दोघांची माणसं, बाहेर गार्डन मध्ये खेळणारी माणसं, गप्पा मारत बसणारी नाही. गर्दी करूया तिकडे माणसांची, खूप माणसं जमा करूया. हा चालेल. हा तर 1 मिनिट. त्या आधी